एकूणच जगात सुरू झालेलं हे व्यापार युद्ध पुढचे काही दिवस शमेल अशी कोणतीही चिन्ह दिसत नाहीयेत। युरोपियन युनियनची अमेरिकेसंदर्भात नरमाईची भूमिका आणि आयात शुल्कावरती 0% कर लावू हे युरोपियन युनियनचं म्हणणं मात्र अमेरिकेनं काही मान्य केलेलं नाहीये। या संदर्भात आपण बोलूयात। भांडवल बाजार कॉन्सिलेटर आहेत आपल्यासोबत उदय तारदाळकर सर। उदय सर, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। काल जी ब्लॅक मंडे म्हणून घोषित झालेला होता त्यापेक्षा आजची परिस्थिती खरं तर म्हणावी लागेल, मात्र कसे परिणाम दिसतील, काय ट्रेंड राहील असं तुम्हाला आजच्या दिवसात वाटतं? कालची परिस्थिती बघितली तर अर्थातच जो डाउ जोन्स अमेरिकेचा जो निर्देशांक आहे तो सुमारे 0.9% डाऊनच होता। नॅसडॅक 15 पॉईंट प्लस झाला, म्हणजे जैसे ते परिस्थिती तुम्ही म्हणू शकता। त्या बॅकग्राऊंड वरती जर आज बघितलं तर सगळे आशियाई जे इंडेक्स आहेत त्यांनी बऱ्यापैकी उसळी घेतली। महत्वाचं म्हणजे जपान मध्ये चांगली जवळजवळ 5.6% उसळी झाली। भारतामध्ये पण आपल्याला तो दिसला, पण थोडं प्रॉफिट बुकिंग पण झालेलं दिसतंय आणि अनिश्चितता आहेच, त्यामुळे मला वाटतं हा ट्रेंड असाच राहणार आहे। पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा ट्रम्प यांनी हे निर्यात कर जेव्हा लावले तेव्हापासून प्रत्येकाला आपल्या निर्यातीची जी पडलेली आहे, सिंगापूरच्या प्रेसिडेंटने पण सांगितलं की आम्ही खूप छोटा देश आहोत। जपानने आता त्याच्याबरोबर नमतं घेतले। भारत, अमेरिका आणि भारत, व्हिएतनाम आणि भारत अर्थातच इस्रायल हे 2 देश तर आपले ज्याला आपण फ्रेंडली नेशन्स म्हणतो, त्यांनी पण मोठ्या प्रमाणावरती आता त्यांची बातचीत चालू आहे। कालच मला वाटतं आपले परराष्ट्र मंत्री पण त्यांच्या फोनवरून याच्यावरती बोलणं झालं आणि लवकरात लवकर यातून परिस्थितीतून मार्ग काढायचा, कारण शेवटी हे दोन्ही बाजूंना मला वाटतं धोकादायक ठरेल की असं काही इश्यू ड्रॅग झाला तर। याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वर्षानुवर्ष आपल्याला माहिती की अमेरिका ही जगामध्ये सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि काही बाबतीत या मोठेपणाचा त्यांचा फायदा पण घेतला गेला असं दिसतंय आणि त्यातूनच मला वाटतं अमेरिकेला तरी दिसतंय की आपण निदान निगोशिएट करून म्हणजे आणि एकतर मोठ्या प्रमाणात कर लादायचे आणि मग ते कमी आणायचे अशी पण एक स्ट्रॅटेजी असू शकते। त्यामुळे अजून स्थिर सवार व्हायला तर नक्कीच वेळ लागणार। नक्कीच। पण उदय सर, आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे चीन आणि अमेरिका हे काही माघार घ्यायला तयार दिसत नाहीये, दोघे जण ताणून धरतील असंच हे प्रकरण दिसतंय। तर त्याचा परिणाम संपूर्ण बाजारावरती म्हणजे संपूर्ण जगभरातल्या बाजारांवरती आणि खास करून भारतीय बाजारावरती कसा होऊ शकेल? नक्कीच, कारण चीनचं जर आपण बघितलं तर त्यांचं एक्सपोजर डॉलरला सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे आणि चीनला अख्ख्या जगाचं मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणतात आणि ह्या सगळ्याचा विचार केला तर जेव्हा म्हणजे अमेरिका बलाढ्य देश झाला मागच्या दशकात, त्यांनी जवळजवळ 17 ते 18 वर्ष सातत्याने जवळजवळ 97 सालापर्यंत अमेरिकेने मोठ्या प्रमाणावरती वृद्धी दाखवली। पण थोडं तिथे असं दिसतं की ज्या प्रमाणावरती मॅन्युफॅक्चरिंगला वाव द्यायला पाहिजे तेवढा कमी दिला गेला। अर्थात अमेरिकेची लोकसंख्या भारत आणि चीनची लोकसंख्या याच्यामध्ये फरक आहे, त्यामुळे चीप लेबर अवेलेबल होऊ शकत नाही। आपण भारताचं पण उदाहरण घेतलं तर त्या काळामध्ये कित्येक जण की जे काही मोठे म्हणजे ज्याला आपण एंट्री लेवलचे इंजिनियर होते, म्हणजे डिप्लोमा होल्डर पण असतील किंवा अगदी ग्रॅज्युएट असतील, त्यांना पण आयटी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाव मिळाला नोकऱ्या करायला आणि ते इकडून तिकडे मायग्रेट झाले। या सगळ्याचा परिणाम आता दिसतोय की चीन आणि मध्ये चीननी जो मोठा ज्याला म्हणतो की आपण एक विळखा घातला अख्ख्या जगातच आपल्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, भारत सुद्धा काही एक्सेप्शन नाहीये। पण एक 2017 सालापासून चीनची विश्वासार्हता मात्र कमी झाली आणि कोरोनामध्ये ती अजूनच खालावली गेली आणि ट्रम्प यांचा पहिलं जर आपण टर्म बघितली तेव्हापासून त्यांनी चीनच्या विरुद्धच आपलं धोरण ठेवलंय आणि ते कंटिन्यू होतंय आणि मला वाटतं ही जी टग ऑफ वॉर आहे, म्हणजे हे आपण म्हणतोच आहे की हे मोठ्या प्रमाणावरती सगळ्या जगात हे युद्धच चालू आहे आणि जेव्हा असं इकॉनॉमिक वॉर होतं त्याचे परिणाम दीर्घकालीन होतात आणि त्याच्यामुळे ह्या 2 देशामध्ये जे होईल त्याचे चटके सगळ्या जगाला भोगायला लागतील। अर्थात भारत त्याच्यात काही अपवाद असायचं काहीच कारण नाही। बरं, पण आता हे जे काही टेरिफ वॉर सुरू झालेलं आहे त्याच्यातनं सही सलामत सुटणं यासाठी भारताचे कसे प्रयत्न असतील आणि खरंच त्यातनं भारत स्वतःची सोडवणूक कशा पद्धतीनं करून घेऊ शकेल? याच्यामध्ये 2 प्रामुख्याने गोष्टी की ज्याला आपण म्हणतो डिप्लोमसी, आणि आपल्याला माहितीये की वैयक्तिक जे संबंध बघितले तर प्रेसिडेंट ट्रम्प आणि प्राईम मिनिस्टर मोदी यांचे चांगले संबंध आहेत आणि हे वारंवार
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या एकूणच भाषणात सुद्धा सांगितलंय. आणि ही डिप्लोमसी मला वाटतं नक्कीच फायद्याची ठरेल. दोन्ही देशातले जे कॉमर्स मिनिस्टर आहेत आणि कॉमर्स सेक्रेटरी याच्यामध्ये काहीतरी तो सुवर्ण मध्य निघेल. भारताने सुरुवातीला सुद्धा नरमाईचं धोरण घेतलं होतं. आपण बघितलं बजेटच्या काळात सुद्धा काही काही गोष्टी अशा त्यांनी टॅरिफ कमी केले होते. त्यामुळे सुतोवाच तेव्हा आपल्याला दिसलं होतं आणि तेच आता पुढे घेऊन जाणार आहे. आणि कुठल्याही बाबतीत भारताने आपण रिटॅलिएट करणं असं कधीच सांगितलं नाही. भारताला अर्थात या दोन गोष्टींमध्ये एक गोष्ट महत्वाची बघायला लागेल की भारताचे एक्सपोर्ट कुठल्या कुठल्या बाबतीत जास्ती आहेत अमेरिकेमध्ये. आपल्याला माहिती आहे की जवळजवळ 30% इकडून आपल्याकडून जो एक्सपोर्ट होतो तो फार्माचा आहे आणि त्याला अजून अमेरिकेने हात लावला नाही. म्हणजे अमेरिकेने सुद्धा एका तऱ्हेने आपल्याला इंडिकेशन दिले की आम्ही तुम्हाला जास्ती व्हिसा देणार नाही. पण एकूण जो टफ स्टान्स ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशननी घेतलाय त्याच्यामध्ये भारताला दरमहाईचं धोरण दाखवायला लागेल. पण ह्या टॅरिफ व्यतिरिक्त अमेरिकेच्या बाकी काही ज्या मागण्या असतील किंवा भारताच्या थोड्या मागण्या असतील ह्या बिहाइंड द सीन्स काही पदरात पडून घ्यायला लागतील. आपल्याला माहितीये की अमेरिकेने जेव्हा असं जाहीर केलं की आपल्याकडे जे इलिगल इमिग्रंट्स आहेत त्यांना आम्ही त्यांच्या देशात पाठवतो, तेव्हा भारताने त्या गोष्टीला सपोर्ट दिला होता. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की ज्या नॉन टॅरिफ मध्ये भारत आणि अमेरिका एकमेकांचे जे संबंध दृढ करायचा प्रयत्न करेल आणि त्याच्यातून जी काही देवाणघेवाण होईल त्याच्यामध्येच आयात शुल्काचा शेवटी फायनल एक ज्याला आपण म्हणतो काहीतरी एक तोडगा निघेल. अगदी एक महत्वाची बाब यामध्ये ही पण आहे की सध्या ज्या पद्धतीने हे कर आकारले जात आहेत त्यात आपण सर्व्हिसेसमध्ये खूप चांगले आहोत. सर्व्हिस सेक्टर मधली आपली देवाणघेवाण खूप चांगली आहे. तर येत्या काळामध्ये गुड्स मधली सुद्धा म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस पैकी गुड्स मधली जी आपली देवाणघेवाण आहे ती वाढेल या दृष्टीने काही वेगळे प्रयत्न होतील का? कारण चीन एक प्रकारे जर माघार घेताना दिसलं किंवा चीन स्वतः ज्या पद्धतीनं कर लादतोय त्यावरून या दोघांचे संबंध फारसे काही चांगले होतील अशी स्थिती नाहीये. अशा वेळेला भारतानं कसा फायदा करून घ्यायला हवा? भारताचा एक विचार केला तर एक वस्त्रोद्योग आहे. तर वस्त्रोद्योगामध्ये भारत मोठ्या प्रमाणावरती याचा फायदा घेऊ शकतो. आणि त्या मानाने व्हिएतनाम आणि बांगलादेश यांचे जे टॅरिफ रेट्स आहेत ते आपल्यापेक्षा जास्ती आहेत. तर तिकडे भारताला मला वाटतं कॉन्सन्ट्रेट करायला लागेल निगोशिएट करताना. आणि शिवाय बरीच इंजिनिअरिंग गुड्स आहेत तिथे सुद्धा भारत याचा फायदा घेऊ शकतो. आणि आपण जेव्हा आत्मनिर्भर भारत म्हणतो तेव्हा असे काही उत्पादन व्हायला पाहिजेत की जे नेमके अमेरिकेला जाऊ शकतात. आणि त्याचा मला वाटतं फायदा भारताने घेतला पाहिजे. या एसएमई सेक्टरला जेव्हा आपण म्हणतो की मोठ्या प्रमाणावरती भारताने सपोर्ट केला पाहिजे तर अशा दृष्टीने भारत काहीतरी करू शकतो. आणि अर्थातच या दोन्ही गोष्टींमध्ये आपण महत्वाचं जर बघितलं तर जे ऑटोमोबाईल क्षेत्र आहे आपण जसा बाईकच्या बाबतीत 150% 50% कर हा कमी केला होता. पण भारत सुद्धा दुचाकी आहेत त्यांचा पण आपल्याकडे निर्यात होते. मग अशा निर्यातीला अमेरिका कुठलं मापक लावणार? तर अमेरिका पण त्यामध्ये असं सांगू शकतो की तुम्ही तिथे इक्विटी आणा. मग अशा इक्विटीमध्ये इकडच्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना पण फटका बसू शकतो आणि त्याचा परिणाम अर्थात भोगायला लागेल. पण त्याला काही इलाज नाही. नक्कीच. खूप खूप धन्यवाद उदय तारळकर सर, तुम्ही अतिशय सविस्तर असं विश्लेषण केलं त्यासाठी. तर आता पुढचे जे पाहुणे आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत. सेबी नोंदणीकृत रिसर्च अनालिस्ट केदार ओक सर आपल्यासोबत आहेत. केदार सर, स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये. मुळात आतापर्यंत चर्चेमधनं आपण अमेरिका आणि चीन यांचे ताणलेले संबंध आणि बाकीच्या बऱ्याच गोष्टींवरती चर्चा केली आहे. आत्ताचा सगळ्यात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ऑइलच्या झालेल्या कमी किमती, क्रूड ऑइलच्या किमतींमध्ये झालेली जी घसरण आहे त्याचे येत्या काळामध्ये कशा स्वरूपाचे फायदे होऊ शकतात? कारण त्यावरती स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी ही सुतोवाच करण्याचा प्रयत्न केलाय. मुळात असं आहे की क्रूड कमी होणं हे आपल्या भारताच्या दृष्टीने फार अत्यंत आवश्यक गोष्ट होती आणि लकीली झाली आता म्हणजे. आणि हे जे टॅरिफवरमुळे त्याचा इम्पॅक्ट सध्या कमोडिटी बाजारावरती आपल्याला दिसून येतोय. मुळात असा प्रश्न आहे की काल जे गव्हर्नमेंटनी लगेच 2% जी एक्साईज वाढवली त्याच्यावरती ती थोडीशी त्यांनी ऍक्शन थोडी थांबून घेतली असती ना तर त्याचा जास्ती इम्पॅक्ट चांगला दिसला असता. पण कसं आहे की आता $1000 जर गव्हर्नमेंटला फायदा होत असेल तर गव्हर्नमेंट नक्की तिकडे प्रॉफिट बुकिंग करणार आणि त्यांनी ऍज युजल जी त्यांचं नेहमीचं धोरण आहे की फायदा घ्यायचा तेच त्यांनी त्यांच्या कृतीतून काल दाखवून दिलं. हे थोडं टाळता आलं असतं कारण की आता जो अनसर्टन पार्ट सगळा बाजारात चालू आहे त्याच्याकरता ही पहिली गव्हर्नमेंटकडनं कुठेतरी एक सिक्युरिटीची नोट यायला पाहिजे की बाबा नाही आम्ही तुम्हाला आश्वस्त करतोय की आपल्या व्यवसायाकरता किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट करता गव्हर्नमेंट योग्य ती काळजी घेते त्याच्याकरता धोरणं जाहीर करते
आमचं डिस्कशन चालू आहे, पण अशा पद्धतीचं कुठलंही अजून सुतोवाच सरकारकडनं आलेलं नाही. ते आलं असतं आणि मग त्यांनी हे 2% एक्साईज वर नंतर वाढवली असती ना, तर ते जास्ती संयुक्तिक ठरलं असतं. पण एनिवे, आता मी आज मार्केट तर त्यामध्ये बऱ्यापैकी कव्हर झालंय, पण मला सस्टेन होईल थोडीशी अजून खात्री वाटत नाहीये. तो थोडा अजून वेळ जाऊन दे, मग मला जास्ती अंदाज येईल. अगदी सुरुवात झाली ती तर चांगली होती, मात्र सध्या ती जी स्टेबिलिटी तुम्ही म्हणताय तशी नाहीये. मात्र युरोपियन मार्केट ओपन झाल्यावरती पुन्हा एकदा थोडीफार उसळी दिसेल का, आणि ती मग तो ट्रेंड कायम राहील का? आता युरोपियन कंट्रीज अमेरिकन सरकारवर कसं निगोशिएट करतात हे खूप महत्वाचं आहे. त्यांनी ते निगोसिएशन चांगल्या पद्धतीने जर हँडल केलं तर त्याचा नक्की परिणाम ग्लोबल मार्केटवरती, फिनान्शियल मार्केटवरती आपल्याला दिसून येईल. पण एकंदरीत असं दिसतं की सध्या काही ट्रम्प कुठच्याही पद्धतीचे गोष्टी ऐकायला तयार नाहीयेत, आणि त्याच्या विरोधातही जे अमेरिकेत आता काही विरोधात निदर्शनं चालू आहेत त्याच्याकडे ते फार दुर्लक्ष करत असं एकंदरीत माध्यमातून दिसत आहे. त्यामुळे हे युरोपियन कंट्रीजचं जे नेगोसिएशन आहे ते आपल्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. आपण ते आपल्या पद्धतीने नेगोशिएशन करतोच आहोत, त्यामुळे तो काही भाग नाहीच आहे, आणि त्याचा चांगला परिणाम पुढच्या काळात दिसून येईल जर हे नेगोसिएशन सक्सेसफुल झालं तर. पण सध्या जे अमेरिका आणि चीन मधलं वॉर सुरू आहे त्याचा फायदा भारताने कसा करून घ्यायला हवा, किंवा येत्या काळात खरंच भारताला त्याचा जास्त फायदा होईल का? आता भारताला फायदा होईल की नाही हे आपल्या सगळं धोरणांवरती, आर्थिक धोरणांवरती अवलंबून आहे. चायना त्यांना डायरेक्ट जशाच तसं उत्तर द्यायच्या प्रयत्नातच आहे, आणि याचा नाही म्हटलं तरी इम्पॅक्ट ग्लोबल मार्केटवरती नक्की पडतो आणि पडणार तो. आता याच्यात आपल्याला मध्यम मार्ग स्वीकारला पाहिजे की एकंदरीत त्यांच्या भांडणात आपण कुठे काय काय फायदा घेऊ शकतो, कुठल्या कंट्रीज आपल्याला आपल्या कामाकरता मदत करू शकतात. जसं युरोपियन कंट्रीज आहेत किंवा सौदी अरेबिया आहे किंवा इतर जपान आहे, यांच्याकडनं आपण कुठच्या नवीन पद्धतीचा ट्रेड व्यवहार करू शकतो का, किंवा आपल्या करन्सीचा वापर करून आपल्या पद्धतीने त्यांच्याशी नेगोशिएट जर करायचा प्रयत्न केला तर त्याचा नक्कीच फायदा इम्पोर्ट एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांना पुढच्या काळात होऊ शकेल. पण आता कसं, पण सगळंच हे अनसर्टन आहे, कुठचंच कोण काय करतंय कोणाला कळत नाहीये, आणि फक्त माध्यमातून चर्चा होतीये. त्यामुळे जोपर्यंत ठोस माहिती कुठूनही येत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच कळणार नाही, आणि यामुळे जी अनसर्टनिटी दिसेल ती आपल्याला संपूर्ण बाजारात आहे, कमॉडिटी, इक्विटी या सगळ्या क्षेत्रात काही दिवसाकरता बघायला मिळेल. हे म्हणजे काल पण बोललो तसं 1-2 दिवस आपल्याकरता खूप क्रुशल आहेत, आणि त्याच्यावरून मग पुढचं डिरेक्शन पकडता येईल. अगदी सगळ्यात महत्वाचं म्हणजे चीन आणि अमेरिकेमध्ये होणारा जो काही व्यवहार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा जास्त वापर आहे, संगणकीय वस्तूंचा वापर जास्त आहे, आणि आपण सध्या जर बघितलं तर गुड्स अँड सर्व्हिसेस पैकी सर्व्हिसेसवर आपला भर आहे. तर या अनुषंगानं भारत सरकार येत्या काळामध्ये काही धोरण बदल अवलंबेल असं वाटतं का? कारण टॅरिफ घोषित करत असतानाच अमेरिकेनं खास करून डोनाल्ड ट्रम्प यांनी उल्लेख केलेला होता मोदी यांचा. हो, त्यांनी असं उल्लेख केला होता की मोदी चांगले नेगोशिएटर आहेत. सो ते नक्कीच आपल्या दृष्टीने फायद्याचं आहे, आणि असं म्हणतात तसं ही लोक व्यावहारिक आहेत फार, म्हणजे कुठलेही म्हणा मोदी काय किंवा कोणी, पण यांना बघताना तर बघायला लागेल की आपल्या भारताच्या दृष्टीने काय चांगलं आहे. कारण की नाही म्हटलं तर US हे बाहेरच्या देशावरती खूप अवलंबून आहे. सॉफ्टवेअर इंडस्ट्री करता ते तर आपल्याला 100% अवलंबून आहे, बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने अवलंबून आहेत. पण म्हणतात तसं की आता याच्यानंतर होणाऱ्या गोष्टी आणि यानंतर घडणाऱ्या याच्यावरती ज्या गोष्टी अवेलेबल होतात तर ते कसं होतं खूप महत्वाचं आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आयटम बरेचसे लोक चायनामधनं आणतात, त्यामुळे त्याचा फटका जो काय आहे तो ओव्हरऑल अमेरिकेला पुढच्या काळात बसण्याची शक्यता खूप जास्त आहे, कारण तिकडे महागाई त्यामुळे वाढेल. आणि आजच त्यांची आर्थिक स्थिती नाही म्हटलं तरी कर्जाच्या बाबतीत खूप खराब आहे. त्यामुळे आता हे काय करतात, आणि त्याचबरोबर आपलं सरकार त्याच्याशी निगोशिएट करतात कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीला प्राधान्य देतं. म्हणजे आता आपण फक्त टेक्नॉलॉजी, ऑटो सेक्टर या गोष्टीनेच विचार करतोय, पण त्याच्या व्यतिरिक्त काही चांगली क्षेत्र आहेत की जिथे या टेरिफवरचा काही परिणाम होणार नाहीये. सो तिकडे होणारा आर्थिक नुकसान आपण दुसऱ्या कुठल्या क्षेत्रातनं कव्हर करू शकतो का, किंवा एक्झिस्टिंग जो व्यवसाय आहे तो त्यांच्या बरोबर मेंटेन करून रेव्हेन्यू कसा चांगल्या पद्धतीने जनरेट करता येईल, इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये तफावत कशी कमी करता येईल, यावर जर प्राधान्याने लक्ष दिलं तर मग आपल्याला त्याचा खूप फायदा पुढच्या काळात होऊ शकतो. पण मी स्वतः भारताच्या ओव्हरऑल गेल्या काही वर्षाच्या ग्रोथवरती तसा समाधानी आहे की सगळ्या ऑर्ड्स मध्ये आपण मेंटेन करून चाललेलं. स्टेबिलिटी ही खूप महत्वाची असते, आणि ती सगळ्या बाबतीत आपण गेल्या 5 वर्षात बघितलेली आहे. त्यामुळे त्याचा फायदा आपल्याला या अडचणीच्या काळात नक्कीच होईल.
नक्कीच. आणि येत्या काळामध्ये अर्थातच मार्केटमधली सुधारणा ही सुद्धा तेवढ्यासाठीच फायदेशीर असणार आहे. आणि भारत अमेरिका संबंध जे आहेत ते अधिक वृद्धिंगत करण्यासाठी काय प्रयत्न होतात हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी केदार सर. धन्यवाद.